ऍक्च्युली राजू तिला फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं म्हणा. एक पैशाचा सुद्धा विश्वास नाही माझा तुमच्यावर. का केलं तुम्ही असं? तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि माझ्या प्रेमाची ही किंमत केली तुम्ही. मला फसवलं. हाय. काही हवं होतं का तुम्हाला? अगं मला काही हवं असेल तर तुला कशाला सांगेन? माझा जाऊन घेईन ना मी. मी आपलं असंच गप्पा मारायला येऊन बसलो. तुझा चेहरा असा का झालाय? रडलीस का तू? नाही. मग झोप वगैरे लागत नाहीये असं काही आहे का? बरं सॉरी, तुला एकटीला बसून रडायचं असेल तर मी तुला डिस्टर्ब नाही करत. कधी कधी रडणं पण चांगलं असतं ग. म्हणजे रडल्याने माणूस मोकळा होतो ना, म्हणून म्हणलं मी. रडण्याचा विषय निघाला ना तर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले ग. दिवसभर इतका रडायचो ना मी. किशोर, रफी, लता अशी सगळी सॅड सॉंग्स ऐकायचो आणि रड रड रडायचो. सगळे माझ्यावर हसायचे, पण त्यांना काय माहित रडल्याने मी किती स्ट्रॉंग झालोय ते. हे तुला माहितीये माझं ब्रेकअप कसं झालं? कसं झालं? हिट किस्सा आहे. हसणार नसेल तर सांगतो. नाही असणार. हा तर झालं असं. थोडी फिल्मी स्टोरी आहे. तुला आता माझं टायमिंगचं तर कळलेलंच आहे. ते नेहमीच चुकतच आणि तेव्हाही चुकायचंच. कॉलेजचा पहिला दिवस होता. मी ऍज युजल लेट. मी पळत पळत चाललो तो लेक्चरला आणि पळता पळता तिला धडकलो आणि काय प्रेमातच पडलो. मग काय मैत्री, मग बेस्ट फ्रेंड, मग गर्लफ्रेंड. आणि त्यात कोइन्सिडन्स असा ना की एकतर मला म्युझिकची आवड आहे आणि तिचं नाव काय? स्वरा. म्हणजे नावातच आलं ना सगळं मस्त चाललं होतं आमचं. म्हणजे घरी असताना मी गाण्यातले स्वर पक्के करायचो आणि इतर वेळी स्वराबरोबर फिरायचो. मग काय एक दिवस तिचा बर्थडे होता म्हणून आम्ही बाईकवर फिरायला निघालो. आणि मी शहाणपणा करून स्टाईल मारायला टायटॅनिकची पोज देऊ म्हणून दोन्ही हात सोडले आणि समोर ब्रेकर दिसला नाही आणि दोघंही कोसळलो. त्यात गंमत अशी की तिच्या वडिलांनी तिला बर्थडे म्हणून पांढरा वन पीस गिफ्ट केला होता. तो पडल्यानंतर साधारण ब्राऊन वगैरे झाला होता. मग काय चिडली सॉलिड. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? तू असाच आहेस, तू तसाच आहेस. म्हणजे बर्थडे तिचा होता पण ब्रेकअपचं गिफ्ट मला मिळालं आणि तिच्या महागड्या वन पीसचे पैसे भरायला लागले ते वेगळे. खरंच? अगं म्हणजे काय, त्यामुळे त्याच्यानंतर कधी ब्रेकर दिसला ना की मी बाबा कानाला खडा लावतो. झोपला नाही अजून? नाही, सहजच बसलो होतो. औषधं घेतलीत का? नाही. असं काय करताय? तेव्हा ना औषधं घेऊन तुम्ही झोपायला हवं होतं. तो घेतो. झोपायच्या आधी औषधं घेतो. झोपायच्या आधी म्हणजे कधी? किती वाजलेत माहितीये का तुम्हाला? 11 वाजून गेलेत. तर ते सांगितलं ना घेतो म्हणून. असं काय हो करता तुम्ही? कधी कधी ना अगदी लहान मुलासारखे वागता तुम्ही. खरंच मला तर काय कळतच नाही. का म्हणजे जागरण वगैरे का करताय तुम्ही? आरती, आपण उद्या मनूला भेटायला जाऊया का? असं अचानक का? खूप आठवण येते का त्याची? आठवण मला सुद्धा येते, पण याचा अर्थ हा असा नाही ना की असं अचानक भेटायला जायचं. शिवाय डॉक्टरांनी काय सांगितलंय? उगाच टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर ना? अगं म्हणूनच म्हणतोय आपण जाऊया ना तिला भेटायला. नाही नको. का पण? अहो का म्हणजे काय?
8 दिवस सुद्धा झाले नाही तुमचं ऑपरेशन होऊन आणि तुम्हाला लगेच कुठेतरी जायचंय. ते काही नाही, घरात थांबा आणि आराम करा. अगं आपण आपल्या गाडीनेच जाणार आहे ना, मग नको, गाडीने सुद्धा दगदग होणार, तुम्हाला प्रवास नाही झेपणार. शिवाय मनू आपल्या जवळ राहते का? किती लांब राहते ती. हे बघा, तुम्ही बरे झालात ना की मी स्वतः घेऊन जाईन तुम्हाला. हे बघ आरती, मी तुझं सगळं ऐकतो ना, तू माझं एवढं ऐक. आपण जाऊया मनूला भेटा. बरं ठीक आहे, तुम्हाला मनूची खुशालीच ऐकायची आहे ना, मग नितीश चाललाय तिच्याकडे, तो तुम्हाला सांगेल. मनूकडे नितीश जातोय? मला काय बोलला नाही तो. नाही म्हणजे मला सुद्धा माहित नव्हतं, अचानकच कळलं मला. पण नितीश का जातोय तिच्याकडे? असंच सहज तिला भेटायला. अगं मग बरं झालं ना, नितीश जातोच आहे ना, मग मी पण जातो ना त्याच्याबरोबर. नका ना जाऊ तुम्ही, उगाच नका दगदग करू. मनूला कळलं ना तर ती खूप रागवेला तुमच्यावर. नितीश चाललाय ना, तो तुम्हाला सांगेल मनू कशी आहे. मी आले, तुमची औषधं आणते. हा, मनवा चुकीचं वागले असल्या तरी आज मी एवढं चिडायला नको होतं. स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवा होता. मी बोलत असताना ते एवढ्या घाबरल्या होत्या की त्यांना बोलताच येत नव्हतं. नाही हे असं झालं तर प्रॉब्लेम होईल. बोलायला हवं त्यांच्याशी. मग परत कधी भेटली की नाही ती? अगं भेटली ना, रिसेंटलीच भेटली होती. मग तुमचं बोलणं झालं नाही ना ग, हिम्मतच नाही झाली माझी. का? अगं मी तिच्याशी बोलायला जाणार, एवढ्यात तिच्या राईटला आणि लेफ्टला अशी 2 शेंबडी मुलं दिसली मला. तिला 2 मुलं झाली आहेत. म्हटलं आपण बोलायला जायचो आणि मुलांना ओळख करून देताना म्हणाली, हा बघा तुमचा मामा आलाय. सॉलिड फजिती झाली असती ना माझी, पण गेलोच नाही. तुला सांगतो माझ्याकडे एक असे हिट किस्से आहेत ना, हसून हसून पोट दुखेल तुझं. ते आलंय माझ्या लक्षात. राजवीर, अरे राजवीर, मस्त गप्पा मारत बसलोय आम्ही. ये ना तू पण बस. गरज नाही. अरे झोपच येत नव्हती म्हणून म्हटलं जरा गप्पा मारत बसूया. तुला झोप येत नाही याचा अर्थ दुसऱ्यांना झोप येत नाही असं नाहीये ना. आणि काय वेळ नाही गप्पा मारायची, दुसऱ्यांना डिस्टर्ब होता. ओके सॉरी. नाही सॉरी म्हणण्याची गरज नाही. तुला झोप येत नसेल तर तुझ्या रूम मध्ये टाइमपास करू शकतो तू. बर, गुड नाईट. जपून जा, नीट सांभाळून जा. आई मी काय लहान आहे का आता? नाही तसं नाही, खूप पैसे घेऊन चाललायस ना म्हणून म्हणते मी तुला. ठीक आहे. आणि गेल्यानंतर मला कळव, मला सांग काय होतंय ते. हो. तू सुद्धा खूप दिवसानंतर भेटणार असशील ना. मला सुद्धा खूप वाटतं रे तिला भेटावं असं, पण मग असंही वाटतं की आपल्या जाण्यामुळे तिला त्रास नको व्हायला, म्हणून मन मारते. मग माहितीये मला. काल रात्री तुझे बाबा पण म्हणत होते चल म्हणे मनूला भेटायला जाऊया. मग? मग काय, कसं बसं थांबवलं त्याला.
नितीश, अरे कुठे निघालास? मी तुम्हाला म्हणाले होते ना, हा मनूला भेटायला जाणार होता. अरे हो, व्हेरी गुड. ठीक आहे, जा तू. ते निघू मी? हो, थांब. तुला सांगायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा सांगतो. मनूशी नीट बोल. ती नीट बोलली तर मी बोलीन. ती का नीट बोलणार नाही सांग बरं. पण तुम्हाला माहिती नाही ती कशी वागली आपल्याशी. ऐक ना, जे झालं ते विसरून जा आणि नीट वाग तिच्याशी. हं? आई काय म्हणते? ठीक आहे, संधी मिळाली तर बोलीन मी तिच्याशी. कदाचित सगळ्यांसमोर नाही बोलणार ती. तू तिच्याशी एकांतात बोलायचा प्रयत्न कर. हो, पण राजवीर जिजू समोर आले तर? त्यांच्याशी नीट बोल. अजिबात वाद घालू नकोस. बाबा, मी मुद्दामून वाद घालतच नाही, पण त्यांचं काय? तसं काही होणार नाही. बाबा, ते राजवीर जिजू आहेत, कधी कसं वागतील काही सांगता येत नाही. हे बघ, त्यांना कसंही वागू दे, पण तू नीटच वागायचंस, कळलं? ठीक, निघू मी आता? सावकाश जा. राग आला ना माझा. मला माहिती आहे काल जरा जास्त रिॲक्ट झालो मी, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. म्हणवा तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही तशाच वागत राहिला तर मी तरी काय करणार ना. म्हणवा राग येणारच ना मला. तुम्हाला मी सारखं सांगत असतो म्हणवा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी जे काय करतो ना ते आपल्या चांगल्यासाठी करतो. सो प्लीज समजून घ्या मला. मला माहिती आहे मी खूप चिडलो तुमच्यावर, पण माझं चिडणं कमी करणं तुमच्या हातात आहे. येत आहे ना लक्षात? सो इथून पुढे प्लीज नीट वागा. वागाल ना? राजवीर, तुमचं वागणं खूप नवीन आहे माझ्यासाठी. मला सवय नाही या सगळ्याची. माझ्या घरात असं कधीच कोणी वागलं नाही. तुमच्या अशा वागण्याची भीती वाटते मला. मोबाईल फोडलात तुम्ही. तुम्हाला काय वाटतं मला हे वागणं आवडतंय? मला पण नीटच वागायचं आहे तुमच्या बरोबर, पण या बाहेरच्या गोष्टींमुळे आपल्यात प्रॉब्लेम होता आणि ते नकोय मला. या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत आहे. तुम्हाला कळतंय का? प्लीज तुम्ही असं शांत राहू नका. मी फोन तोडला ना, आज आपल्याला बोलण्यासाठी नवीन फोन घेऊन येतो. ओके? हा बोला देवी. हो, त्यांना थांबवून ठेवा, मी पोहोचतो. ओके. लेट झालाय, निघतो. बाय. बाय. काय ताईला भेटायचं. काम काय? मी दारातूनच परत जावं असं जर तुम्हाला वाटत असेल
तर ताईला इथे बोलवा. मला तिला तिचे पैसे परत द्यायचे. कसले पैसे? बाबांच्या ऑपरेशनसाठी मी नको म्हणत असताना सुद्धा तिने पैसे भरले. तेच पैसे मी परत करायला आलो. त्यांनी स्वतः पैसे दिले होते तुला? स्वतःहून जर तिने मला पैसे दिले असते तर ते मी घेतलेच नसते. माझ्या नकळत तिने हॉस्पिटलचं बिल भरले. कुठे ताई, बोलवा तिला. माझ्याकडे ते मी देतो त्यांना. किती आहेत? 5 लाख मोजून घ्या. ठीक आहे, नाही, मोजून घ्या, नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. ते बघेन मी. आता निघतोयस की गेट पर्यंत सोडायला येऊ तुला? ताई काय करते? मला बोलायचं तिच्याशी. शक्य नाही. शक्य नाही म्हणजे? त्यांना त्यांच्या माहेरच्या कोणालाच भेटायची इच्छा नाहीये. आणि आय गेस हा निरोप त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. सगळे संबंध तोडलेत त्यांनी तुमच्याशी. नाही तरी मला ताईला एकदा भेटू दे. नाही भेटायचं त्यांना. जिजू मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या. ताई, नाही भेटायचं त्यांना. त्यांनी केलेली पैशाची मदत तू परत करायला आलायस. यातच सगळं आला. अजून काय खात्री करून घ्यायची तुला? उगाच वेळ वाया घालू नको. जिजू मला फक्त 2 मिनिटं बोलायचंय ताईशी. ताई, नाही भेटायचं त्यांना. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? आणि 1 मिनिट, तुझं परत काही काम असेल असं वाटत नाही मला. पण असलं तरी मला सांगायचं. माणूस पाठवेल मी. मनवानं तुमच्याशी कुठलेच संबंध ठेवायचे नाही. त्यामुळे तुझं इथे येणं त्यांना आवडणार नाही. समजलं? मनवा, मनवा, पैसे घ्या. मला नको आहेत पैसे. मी केव्हा मागितले? घ्या, तुमचेच आहेत. म्हणजे कसं आहे ना, मला विश्वासात न घेता तुम्ही गोष्टी करतात आणि तुम्हाला वाटतं मला कळणार नाही. पण माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतात. मनवा, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही मी असं का बोलतोय? नाही. मला सांगा, बाबांच्या ऑपरेशनचा खर्च कोणी केला? असं का विचारताय? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. खर्च कोणी केला मनवा? क्या तुम्ही दिले होते ना पैसे? नितीश आला होता, त्याने दिलेत पैसे. त्याला कोणाचे उपकार नकोय म्हणून परत करून गेलाय पैसे. तुम्हाला 100 वेळा सांगितलंय त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही. तरी त्यांना मदत केली तुम्ही. का केलं असं? वडील आहेत ते माझे. संबंध ठेवायचे नाहीत म्हणून कर्तव्य विसरून नाही ना चालत. एक्झॅक्टली. मग बायको म्हणून तुमची जी कर्तव्य आहेत ना, ती सुद्धा विसरू नका मनवा.